राजसरांची अजूनही एकही सभा झालेली नाही आहे। एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर अनेक मनसैनिक नाराज आहे असं वातावरण सांगितलं जाते, चर्चा होते। जर तिथे मिळत नसेल तर नक्कीच हा एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि जर ते मतदानाला त्यांना कोणी सांगत असेल की मतदान करू नका तर असं सांगणारा ही चुकीची गोष्ट कर। नुकतंच राजेश पाटील यांचं नाव समोर येताना दिसलं की राजेश पाटीलसाठी कसा त्यांना विरोध दर्शवला जात होता, की त्यांना भडकवलं जात होतं की मुख्यतः राजेश पाटील काही पक्ष बघितला नाही पाहिजे। त्यामुळे मला वाटत नाही की या गोष्टीचा तिथल्या स्थानिक लोकांवर काही परिणाम होईल। कारण लोकसभाची रणधुमाळी आता सर्वत्र सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत निवडणुकीचे 2 टप्पे पार पडलेले आहेत। लवकरच तिसरा टप्पा येणार आहे। परंतु ह्या संपूर्ण मुद्द्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला 45+ जायचं आहे। याच्यामध्ये आता पालघर आणि ठाणे हा जो आहे ते 2 महत्त्वाचे जिल्हे आहेत। अद्यापही एनडीएने म्हणजेच महायुतीने पालघरमध्ये आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही आहे। मनसेतर्फे एनडीएला पाठिंबा देण्यात आलेला आहे। आपण आता उपस्थित आहोत नालासोपाऱ्यामध्ये या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी तसंच कामगार नेते देखील आपल्यासोबत आहेत। मिलिंद साळवीजी, मिलिंदजी नमस्कार। कामगारांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहेत। पालघर वसई विरार महानगरपालिका जी एक मुख्य महानगरपालिका मानली जाते, सध्या शहरीकरण होत चाललेलं आहे। त्या हिशोबाने इथे कामगारांचे भरपूर मोठमोठे मुद्दे आहेत। लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत। या ठिकाणी ह्यावेळेस आपला उमेदवार जो आहे, आपला एक ठाम नेता जो आहे तो निवडणं खूप गरजेचं आहे। जर लोकसभा निवडणुकांमध्ये जे कोणी 6 उमेदवार आहेत, मग ते राजेश पाटील आहेत, महाविकास आघाडीच्या भारती कांबडी आहेत, एनडीएने अद्यापही जाहीर केलेला नसला तरी त्यांचा एक उमेदवार असणार आहे, अपक्ष सुरेश जाधव आहेत, वंचितच्या उमेदवार आहेत, त्यानंतर जिजाऊ संघटनेचे देखील उमेदवार आहेत। तर ह्या सगळ्यामध्ये काय वाटतं कामगारांसाठी एक असा एक सक्षम नेता कोण ठरू शकतो तुमच्या मते? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये महायुतीला नाही तर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सपोर्ट दिलेला आहे, यांना पाठिंबा दिला आहे। आणि या अनुषंगाने मला असं वाटतं की सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब जे उमेदवार देतील हा नक्कीच सर्व प्रभागामध्ये, नुसतं कामगारांपुरते नाही तर सर्व प्रभागांमध्ये तो लक्ष देणारा आणि या स्थानिक पालघर जिल्ह्यासाठी विकासासाठी झटणारा असेल अशी मला आशा आहे। कामगारांचे आज पालघरमध्ये भरपूर मुद्दे आहेत। आदिवासी कामगार देखील मोठ्या प्रमाणात, तुम्ही स्वतः अनेक मुद्दे सोडवत असता। सगळ्यात जास्त कोणताचा प्रश्न आहे जो भेडसावतो आणि तो सोडवला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गेली सातत्याने 5 वर्ष आम्ही कामगार सेनेमार्फत आम्ही महापालिकेला आणि प्रशासनाला हे सातत्याने आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत। या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये अनेक कर्मचारी आहेत, वसई विरार महानगरपालिकेचे असो अथवा इतर वर्ग असो, ज्यांना ESIC सुविधातर्फे सरकारला पैसे जातात, पण त्याचा उपयोग म्हणून या पालघर जिल्ह्यात एकही सुसज्ज हॉस्पिटल या कामगारांसाठी नाही आहे। अनेक वेळेला पालघरमधून कर्मचाऱ्यांना अडचणीच्या वेळेला इथून मुंबईत जावं लागतं आणि तिथे जाईपर्यंत कित्येक वेळा त्यांना जीवाचं बरं वाईटही झालेलं आहे। मी अनेक वेळा याबाबत विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आपण सुसज्ज इस्पितळ हॉस्पिटल या ठिकाणी आपण बनवावं, जेणेकरून या कामगारांचा त्रास कमी होईल। सर, आणखी एक प्रश्न असा आहे जो संबंध महाराष्ट्रात ज्याची चर्चा सुरू आहे। राजसरांची अजूनही एकही सभा झालेली नाही आहे। एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर अनेक मनसैनिक नाराज आहे असं वातावरण सांगितलं जाते, चर्चा होते। तर त्याची सत्य परिस्थिती काय आहे? काय खरंच मनसैनिक नाराज आहे? असं कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हा आमच्यासाठी मुख्य असेल। त्यांच्या आदेशाविषयी समोर आम्ही कुठलेही प्रश्न मांडू शकत नाही। राजसाहेब जो आदेश देतील तो प्रत्येक मनसैनिकाला मानणं भाग आहे। एनडीएने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही आहे। आता त्यांच्यासमोर राजेश पाटील असू दे किंवा भारती कांबडी असू दे, हे उमेदवार उभे आहेत। तर कुठेतरी उमेदवार जाहीर न होत असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की प्रचार जेव्हा सुरू होईल, खरा प्रचार, तेव्हा कुठेतरी मागे राहील महायुती? नक्कीच नाही। तुम्ही आता सांगितलं की कामगारांसाठी किंवा इतर प्रभागासाठी योग्य असा उमेदवार प्रत्येकाला पाहिजे, आणि जर योग्य उमेदवार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला थोडा वेळ देणं गरजेचं आहे। त्यामुळे नक्कीच महायुती यावर विचार करत असेल आणि कर्मचारी वर्ग किंवा इथे आदिवासी प्रभाग जास्त आहे, ज्या लोकांसाठी काम करण्यासाठी उमेदवार जो खरा तिथे योग्य असेल त्याला देण्यात येईल आणि त्याला थोडा वेळ लागतो, पण माझ्या मते लवकरच ते जाहीर होईल। एक प्रश्न तुम्हाला असा घेते की संदेश देण्याचं आपण काम करता, आपण नेहमी कामगारांसाठी उभे राहिलेले आहात। आज हजारो कामगार आपल्याला बघत आहेत, तर काय सांगाल एखाद्या कामगाराने आपला नेता कसा निवडावा जो त्यांच्यासाठी सक्षम असेल? कर्मचारी हा एक साधारण व्यक्ती आहे, साधारण मतदार आहे, त्याच्या पण काही अपेक्षा आहेत।
त्या अपेक्षेनुसार या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, कुठे विकास हा कमी पडतो आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी विकास करत असेल तर नक्कीच तसाच उमेदवार ते निवडावा. तर एक शेवटचा प्रश्न घेईन. नुकताच नालासोपारा पेल्हारमध्ये एक गाव आहे जिथे एक आदिवासी समाज आहे, त्यांनी बहिष्कार केलेला आहे मतदानावरती. खरं तरी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की पालघर जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हटला जातो आणि या ठिकाणी आज आदिवासी समाजच बहिष्कार करतो आहे, कारण त्यांची कामं होत नाही आहेत म्हणून त्यांना सरकार नको आहे. तर ह्या ठिकाणी जो बहिष्कार आहे तो पर्टिक्युलरली एकाच व्यक्तीसाठी केला जातो आहे, किंबहुना त्यांना तसं भडकवलं जातं आहे. नुकतेच काही बातम्या देखील व्हायरल झाल्या. तर काय सांगाल की त्यांना भडकवलं जातं आहे, कशाप्रकारे हा जोर उठलेला आहे? स्थानिक तिकडची जी लोकं आहेत यांना सुविधा जर तिथे मिळत नसेल तर नक्कीच हा एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जर ते मतदानाला त्यांना कोणी सांगत असेल की मतदान करू नका, तर असं सांगणारा ही चुकीची गोष्ट करत आहे. मतदान हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि त्याने तो बजावला पाहिजे. कोणीही मतदानाविरुद्ध जा असं सांगत जर असेल तर ते लोकशाहीच्या विरुद्ध आहे. नुकतंच राजेश पाटील यांचं नाव समोर येताना दिसलं की राजेश पाटीलसाठी कसा त्यांना विरोध दर्शवला जात होता, की त्यांना भडकवलं जात होतं की मुख्यतः राजेश पाटील यांच्या नावावर जोर द्या. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, असं वैयक्तिक कुठल्या पत्रकाराने किंवा कुठल्याही नेत्याने उमेदवाराच्या नावाने हे बोलणं चुकीचं आहे. माझ्या मते पत्रकारितेचा हा विषय नाही. पत्रकाराने सर्व भूमिका या सर्व बाजूने बघितल्या पाहिजेत, कुठलाही एकही पक्ष बघितला नाही पाहिजे. त्यामुळे मला वाटत नाही की या गोष्टीचा तिथल्या स्थानिक लोकांवर काही परिणाम होईल. कारण जरी काही लोकांना काही गोष्टी पटत नसतील तरी इतर लोक आहेत जे मतदान करणारे आहेत. मी वैयक्तिक कुठल्या पक्षाबद्दल म्हणत नाही, पण कुठल्याही उमेदवाराबद्दल हा असा जाहीर विरोध करणं हे चुकीचं आहे. तर आता काय सांगाल की हा विरोध जो आहे तो कुठेतरी थांबावा किंवा त्यांनी मतदान करावं, यासाठी अनेक नेते त्यांना समजवत आहेत किंवा संदेश देत आहेत. तर मनसे आणि कामगार नेता यातर्फे काय संदेश द्याल त्यांना? नक्कीच मतदान हा आपला हक्क आहे. लोकशाहीने आपल्या संविधानाने आपल्याला मतदान करणं हा आपल्याला एक मोठं भाग्याचं काम आहे. त्यामुळे कोणाच्याही गोष्टीला किंवा कोणाच्या भूलथापेला न बळी पडता सर्व नागरिकांनी मतदार म्हणून मतदान करावं आणि आपला हक्क बजावा. कुठल्याही पक्षाचं मी इथे नाव घेत नाही, पण तुम्हाला जो योग्य उमेदवार आवडतो किंवा त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा आहेत त्यांना तुम्ही मतदान नक्कीच करावं. धन्यवाद सर. तर आता आपण काही कामगारांचे प्रश्न समजून घेतले. कामगारांचे प्रश्न हे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. एका बाजूला आदिवासी जिल्हा, त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिकेमध्ये सोयी पूर्ण होत नसल्यामुळे कामगारांचे भरपूर प्रश्न. या दोन्ही ठिकाणामध्ये एक कामगार नेता म्हणून आज मिलिंद साळवी यांनी आपलं मत मांडलेलं आहे. कामगारांनी आज हे समजून घ्यावं, कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावं. त्याचबरोबर जो बहिष्कार सुरू आहे त्याबाबत चर्चा तर होतच आहेत. नेता वेगवेगळ्या समोर येऊन संदेश देत आहेत. पण अशा संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा प्रकरण चिघळत असताना एका पत्रकाराचं काम असतं की त्यांनी मध्यस्थी घेऊन समन्वय साधून या गोष्टी थंड केल्या पाहिजेत, ना की इथे विषय भडकवले पाहिजेत. त्याचबरोबर एकाच उमेदवाराचं नाव घोषित करून त्या उमेदवाराचा कशाप्रकारे प्रशासनाकडून किंवा एका चौथा खांब म्हणून एक चौथा खांब जे आपण देशाचा आहोत ते म्हणतच त्या उमेदवाराचा विरोध करणं ही देखील चुकीची गोष्ट आहे. पत्रकारांनी लोकांची मतं पोचवली पाहिजे, आपलं मत लोकांवर थोपवलं नाही पाहिजे असं म्हणतच आता या बहिष्काराला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न जिथे प्रशासनाकडून आणि इतर नेत्यांकडून होत आहे त्यासाठी आम्ही देखील पाठिंबा देतो. धन्यवाद.